सुवर्ण सिद्धांत भाग 5वा नियम 7 ते 10 यांची व्याख्या. 7वा नियम प्रीतीपूर्वक यथायोग्य व्यवहार. सर्वांशी प्रीतीपूर्वक धर्मानुसार यथायोग्य वर्तन ठेवावे. मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे यजुर्वेद. आम्ही एकमेकांना मित्रत्वाच्या भावनेने पाहावे, परस्पर प्रेमपूर्वक व्यवहार करावा. मायाभिर्मायनम सक्षदिंद्र ऋग्वेद. हे ऐश्वर्य संपन्न आत्मा, मायेला मायेनेच मार. आर्यांचा दुसऱ्यांशी व्यवहार ह्या नियमाला अनुसरूनच राहील. हा नियम वैदिक आचारशास्त्राचा सार आहे. ह्या नियमामध्ये इतरांशी व्यवहार करण्याकरिता अतिमहत्त्वाचे 3 शब्द आहेत: प्रीतीपूर्वक, धर्मानुसार आणि यथायोग्य. आर्यांच्या व्यवहाराची आधारशिला विश्वप्रेम आहे. आर्य प्रेमाची साक्षात मूर्ती राहतील, परंतु प्रेमात मनुष्य आंधळा होतो. म्हणून सचेत करण्याकरिता सांगण्यात येते की प्रेम करा, परंतु अंधपणाने करू नका. प्रेम धर्मानुसार व यथायोग्य असावयास पाहिजे. प्रेम वातावरणाशी अनुकूल असावयास पाहिजे. जर भयंकर प्राणी असेल तर त्याला मारणे क्षत्रियांचे कर्तव्य ठरेल. जर कोणी जंगली जनावरांकडून व्यापारी वर्गाला त्रास होत असेल तर तो व्यापारी त्याला मारू शकतो. आत्मरक्षणाकरिता आक्रमण करणे पाप नव्हे. जो मनुष्य जशा योग्यतेचा असेल त्याच्याशी तशाच प्रकारचा व्यवहार करावयास पाहिजे. योगेश्वर कृष्णाचा संदेश आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. गीता अध्याय 4 श्लोक 11. जो मनुष्य माझ्याशी जशा प्रकारचा व्यवहार करतो, मीही त्याच्याशी तशाच प्रकारचा व्यवहार करीत असतो. श्रीकृष्ण सर्व मानवांना संदेश देताना म्हणतात की, हे मानवांनो, आततायी लोकांशी तुम्हीही तसाच व्यवहार करा जसा ते तुमच्याशी करतात. हेही खरेच आहे. कृते प्रतिकृतिं कुर्याद्हिंसिते प्रतिहिंसितम् अत्र दोषं न पश्यामि शठे शाठ्यं समाचरेत. महाभारत. आक्रमण करणाऱ्यावर आक्रमणच करणे, हिंसा करणाऱ्याच्या विरुद्ध हिंसा करणे, शठम प्रति शाठ्यम वर्तन करण्यात कसलाच दोष असत नाही. आणि पुन्हा, यस्मिन् यथा वर्तन्ते यो मनुष्यः तस्मिंस्तथा वर्तितव्यं सह धर्मः. मायाचारो मामया वर्तितव्यः सात्वाचारः साधुना प्रत्युपेयः. महाभारत उद्योग पर्व. जो मनुष्य ज्या प्रकारे व्यवहार करील त्याच्याशी तशाच प्रकारचा व्यवहार केला पाहिजे. हा धर्म आहे. फसव्याशी व्यवहार करताना फसवेगिरीचाच व्यवहार करावयास पाहिजे. भलाईचा व्यवहार करणाऱ्याशी भलाईचाच व्यवहार केला पाहिजे. श्रीकृष्णाचे जीवन याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी कंस, शिशुपाल, जरासंध आणि दुर्योधन आदी दुष्टांचा नाश दुष्टपणानेच करविला. आत्मरक्षणही धर्मच आहे. शरीरम धर्म सर्वस्वं रक्षणीयं प्रयत्नतः. शरीरात सूयते धर्मः पर्वतात सलिलं यथा. शरीर हे धर्माचे सर्वस्व आहे, तेव्हा त्याचे यत्नपूर्वक रक्षण केले पाहिजे. कारण पर्वतातून जसे पाणी उत्पन्न होते त्याप्रमाणे शरीरामधून धर्म उत्पन्न होतो.
त्याकरिता शत्रूचे दमन आणि आत्मरक्षण ज्या प्रकाराने होईल तसे केले पाहिजे. कारण कपटी कुटिल मनुष्यों से जो जग में कपट करते हैं वे मतिमंद मूढ़ नर निश्चित पराभूत हो मरते हैं. मायावी लोकांचा संहार फसवेपणाने जे करणार नाहीत ते मंद बुद्धीचे लोक नष्ट होतात. महर्षी दयानंदजींनी लिहिले आहे की मी परीक्षणातून या निर्णयाप्रत आलो आहे की जे योग्य धर्मानुसार व्यवहार करतात त्यांना सर्व सुखांचा लाभ होतो आणि जे विपरीत व्यवहार करतात ते नेहमी दुःखी होऊन आपली हानी करून घेतात. व्यवहार भानू नीतीमध्ये यथायोग्य व्यवहारासंबंधी म्हटले आहे, नात्यंतम सरलैभव्यम गत्वा पश्य वनस्थलीम छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जा तिष्ठन्ति पादपाः. जीवनात अत्यंत सरळपणे वागून चालत नाही. वाकडे तिकडे वृक्ष तेवढेच जंगलात अस्तित्वात असतात, कारण सरळ वृक्ष तेव्हाच तोडून टाकले जातात. शुद्ध साधू सदाचारी या लोकांशी कुटिलतेचे वर्णन करू नका, त्यांच्याशी सरळतेचा व्यवहार करा. पण दुष्टांशी वाकडा व्यवहार करणेच आवश्यक आहे. परंतु दुष्टांना शासन करताना सुद्धा त्यांच्या कल्याणाचीच भावना आपल्या हृदयात असणे आवश्यक आहे. धर्मानुसार याचा अर्थ असा नव्हे की आर्य समाजीयांशी प्रेमपूर्वक व्यवहार करणे व अन्य मतावलंबियांशी विरोध करणे. सज्जनांशी सज्जनाप्रमाणे व्यवहार करावा आणि दुष्ट व आततायी यांना दंड द्यावा. महात्मा गांधींच्या अहिंसावादाच्या व लेनिनच्या साम्यवादाच्या तोडीला आर्य समाजाचा यथायोग्य वाद उपस्थित केला जाऊ शकतो. 8वा नियम ज्ञानाचा प्रकाश. अविद्येचा अर्थात अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाची वृद्धी केली पाहिजे. केतुम कृण्वन्न केतवे यजुर्वेद. अज्ञानी लोकांना ज्ञान द्या. प्रत्येक आर्य समाजीयाचे कर्तव्य आहे की त्यांनी अविद्येचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करावा. उलटे विपरीत ज्ञानाचेच नाव अविद्या आहे. महर्षी पतंजलींनी अविद्येचे लक्षण अशा प्रकारे सांगितले आहे. अनित्या शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्मख्यातिरविद्या. योगदर्शन. अनित्याला नित्य, अपवित्रतेला पवित्र, दुःखाला सुख आणि अनात्म्याला आत्मा समजणे याचेच नाव अविद्या आहे. आर्यांनी ह्या अविद्येला नष्ट केले पाहिजे. यथार्थ ज्ञान अर्थातच सरळ आणि खऱ्या ज्ञानाचे नाव विद्या आहे. अनित्याला अनित्य, अपवित्रतेला अपवित्र, दुःखाला दुःख, अनात्म्याला अनात्मा, तसेच नित्याला नित्य, पवित्राला पवित्र, सुखाला सुख आणि आत्म्याला आत्मा जाणणे आणि मानणे याचेच नाव विद्या आहे. आर्य सभासदांनी त्याची वृद्धी केली पाहिजे. विद्याहीन मनुष्य न ईश्वराला ओळखू शकतो, न सुखपूर्वक जीवन व्यतीत करू शकतो. अविद्येसारखा मनुष्याचा दुसरा शत्रू नाही. महाभारतात सांगितले आहे की एकः शत्रुर्न विद्युतो अस्ति शत्रुरज्ञानतुल्यः पुरुषश्च राजन् येनावृतः कुरुते संप्रयुक्तो घोराणि कर्माणि सुदारुणानि. महाभारत शासन पर्व. हे राजा, ज्यासारखा दुसरा कोणीही शत्रू नाही असा जीवाचा एकच शत्रू आहे, त्याचे नाव आहे अज्ञान. या अज्ञानानेच प्रेरित होऊन मनुष्य अत्यंत निर्दयपूर्ण व भयंकर कर्म करून जातो. यथार्थ ज्ञान विद्येचा प्रकाश पाडण्याकरिता आधी
अविद्येचा नाश करावा लागेल. अविद्येचा नाश झाल्यावरच विद्येचा प्रसार होऊ शकेल. जर जगात प्रत्येक मानव आपले ज्ञान दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करील तर थोड्याच अवकाशात संपूर्ण विश्व विद्येच्या ज्योतीने प्रकाशित होऊ शकेल. परंतु येथील गोष्टच वेगळी आहे. एकतर आम्ही काही जाणतच नाही आणि यदाकदाचित कशा तरी प्रकारे थोडेसे ज्ञान झालेच तर ते दुसऱ्या कोणाला ज्ञात होऊ नये असा आमचा प्रयत्न असतो. बहुतेक व्यक्ती आपली विद्या आपल्या सोबतच घेऊन या जगातून निघून जातात. आर्य समाजाच्या या नियमातील शिकवणीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही संप्रदायात अशी शिकवण सापडणार नाही. याच्या विपरीत कुराणात लिहिले आहे, हमने काफिरों के मुख पर मोहरे लगा दी, आँखों पर झिल्ली लगाई और कानों में सिक्का भर दिया कि वे खुदा की बातें न कर सके. येशूनेही असेच सांगितले आहे, मी डुकराच्या पुढे मोती टाकण्याकरिता आलो नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की इतर मतावलंबियांना अज्ञानी ठेवणे. पण वैदिक धर्म अज्ञानास दूर करून जगात प्रत्येक मानवाला विद्येने विभूषित करू इच्छितो. म्हणून सांगितले आहे की सर्वेषामेव दानानां ब्रह्मदानम विशिष्यते. मनुस्मृती. जगात विद्यादानाहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही दान नाही. 9वा नियम, स्वतःच्या उन्नतीतच संतुष्ट न राहता सर्वांच्या उन्नतीतच आपली उन्नती समजावी. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसी जानताम देवाभागम यथा पूर्वे संजनानाम उपासते. ऋग्वेद. तुम्ही सगळे एक होऊन चाला, तुम्ही सगळे एका आवाजात बोला, तुमची मने एकसारखी होऊ द्या. ज्याप्रमाणे कुशल ज्ञानी लोक आपल्या कर्तव्याचे पालन करतात त्याप्रमाणे तुम्हीही करा. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहून एक पाऊलही पुढे उन्नती करू शकत नाही. समाजाशिवाय व्यक्तीची उन्नती अशक्य आहे. एक मनुष्याची उन्नती किंवा अवनती त्याच्या शेजाऱ्याच्या व देशाच्या उन्नती व अवनतीशी निगडीत आहे. जर आमचे गाव, रस्ते, घाट इत्यादी स्वच्छ नसतील तर आमचे स्वास्थ्य चांगले राहणार नाही. जर आम्हाला आमच्या मुलांना उत्तम चारित्र्यवान करावयाचे असेल तर आम्हाला ग्रामवासियांनाही चारित्र्यवान बनवावे लागेल. जर आमचा शेजारी आरोग्याच्या नियमाचे पालन करणार नाही तर आम्ही निरोगी कसे राहू शकू? जर कोण्या देशात मूर्ख आणि अशिष्ट व्यक्ती राहत असतील तर त्यांच्यात विद्वान निर्माण होणे असंभवनीय, कठीण व अशक्य आहे. अशा प्रकारे समाजाच्या सुखदुःखावर व्यक्तीचे सुखदुःख निर्भर आहे. तेव्हा हा नियम सर्वांच्या उन्नतीतच आपल्या उन्नतीचा पाठ शिकवत आहे. कुण्याही समाजात स्वार्थ आणि द्वेष राष्ट्राच्या प्रगतीमध्ये एक मोठी धोंड आहे. स्वार्थामुळे प्रगती खुंटते. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःपुरतेच पाहते. तेव्हा समाजाची हानी का होणार नाही? अशा मनोवृत्तीला दूर सारण्याकरिता या नियमामध्ये हे विधान केले आहे की मनुष्याला आपल्या स्वतःच्या उन्नतीवरच संतुष्ट न राहिले पाहिजे. किती भव्य कल्पना आहे ही! केवढा सुंदर नियम आहे हा! एका व्यक्तीचे सुख सर्व समाजावर अवलंबून आहे. मनुष्य एक दुसऱ्यांशी अशा तऱ्हेने निगडीत आहे की समाजरूपी शृंखलेच्या कोणत्याही कडीला तो नुकसान पोहोचू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपली उन्नती करावी.
परंतु त्याला स्वतःच्या उन्नतीवर संतुष्ट न राहिले पाहिजे. इतरांच्या उन्नतीकडेही त्याने पूर्ण लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनेही हा विचार केला पाहिजे की तो पुढे जाण्याकरिता व उन्नती करण्याकरिता आला आहे, मागे पडण्याकरिता नाही. परंतु हे तेव्हाच शक्य होऊ शकते ज्यावेळी तो दुसऱ्याच्या उन्नतीमध्ये साधक होईल. प्रत्येक व्यक्तीने उन्नतीच्या शिडीवर उभे राहून खाली असणाऱ्या हात देऊन वर ओढून घ्यावे. त्याची ही दिव्य कल्पना असावयास पाहिजे की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. सर्व सुखी राहो, निरोगी राहो, सर्वांचे कल्याण हो, कोणीही दुःखी न राहो. जर या नियमाचे आचरण केले तर सर्व भांडणतंटे समाप्त होतील. लीग ऑफ नेशन्स व UNO अशा संघटनेची जरुरीच राहणार नाही. जग शांती निकेतन बनेल. 10वा नियम, व्यक्ती आणि समाजाचे संबंध. सर्व मनुष्यांना सामाजिक सर्व हितकारी नियमांचे पालन करण्याकरिता अधीन राहिले पाहिजे आणि प्रत्येक हितकारी नियमाकरिता स्वतंत्र राहिले पाहिजे. संभूतींच विनाशम यस्त्वेद्वेदो भयं सह विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. यजुर्वेद. जो मनुष्य समाज धर्म आणि व्यक्ती धर्म दोन्हीलाही एकाच वेळी ओळखतो, अर्थात दोघांचेही बरोबर पालन करतो, ती व्यक्ती धर्माने मृत्यूला पार करते व समाज धर्माने अमर होऊन जातो. हा नियम व्यक्तिगत व सामाजिक संघर्षाला दूर करण्याकरिता केला गेला आहे. व्यक्ती आणि समाज परस्पर अवलंबित एक दुसऱ्यास पूरक आहेत. व्यक्ती आणि समाजातील संबंध. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत, ग्रामजनपदस्यार्थे यात्मार्थे पृथ्वीं त्यजेत. महाभारत उद्योग पर्व. या श्लोकात फार चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले आहे. अंतिम महत्त्व व्यक्तीला आहे व व्यक्तीला धरूनच समाजाचे महत्त्व आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांच्या मते व्यक्ती विकासाकरिता व्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करून आदर्श व्यक्ती विकास असंभवनीय आहे. हा नियम व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हितकारी नियमाकरिता स्वतंत्र आहे. आपले घर कसे असावे, आपला आहार कसा असावा, आपले वस्त्र प्रावरण आदीबद्दलच्या नियमाकरिता व्यक्ती स्वतंत्र आहे. परंतु स्वतंत्रता म्हणजे उच्छृंखलता नव्हे. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक नियमाचे पालन करणे परमावश्यक आहे. सामाजिक सर्व हितकारी नियमामध्ये पंचमहायज्ञ, 16 संस्कार, वेदांचा स्वाध्याय, परोपकार व सर्वांच्या उन्नतीमध्ये आपली उन्नती सामील आहे. याचे पालन न केल्याने समाजव्यवस्था खिळखिळी होते. एकटा मनुष्य कितीही गुणी असो तो दुःख व कष्टच भोगतो. ज्या प्रकारे सोन्याच्या कोंदणात मोती शोभून दिसतो, त्याप्रमाणे गुणी माणूस समाजामध्ये उठून दिसतो. प्राणी अरण्यात जीवन व्यतीत करू शकतात, परंतु मनुष्याला आपल्या कार्याकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. नांगरणे, पेरणे, मळणे तसेच शिवणे व विणणे ही सर्व कामे एकट्याने करणे शक्य नाही. म्हणूनच मनुष्याला सामाजिक प्राणी म्हटले आहे. मनुष्य जेव्हा समाजाचा एक अंग असतो, त्यावेळेस समाजाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे त्याला आवश्यक असते. प्रत्येक हितकारी नियमाकरिता स्वतंत्र व सामाजिक हितकारी नियमाकरिता परतंत्र असले पाहिजे.
यातूनच व्यक्तीची आणि समाजाची उन्नती होऊ शकते. सुवर्ण सिद्धांत या पुस्तकाचे अभिवाचन समाप्त झाले.